300हून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे 40 कोटीचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत राहिलेल्या कामाक्षी फॉरेक्सचे संचालक संशयित निलेश रायकर याला गुरुवारी सशर्त जामिनावर मुक्त केलं। मडगाव येथे कामाक्षी फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यालय उघडून निलेश रायकर 300हून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे 40 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आतापर्यंत 412 जणांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवली आहेत। या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास चालू आहे। आर्थिक गुन्हा विभागाकडे तक्रार दाखल होताच संशयित निलेश रायकर आणि त्याचे कुटुंबीय बेपत्ता झाले होते। निलेश रायकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती। त्यानुसार त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाठवण्यात आली होती। याशिवाय त्यांची बँक खातेही कोठवण्यात आली। आर्थिक गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत असतानाच 22 एप्रिल 2016 रोजी रायकरनं शरणागती पत्करली। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती। त्यापासून तो अटकेत होता। गुरुवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला।